रे तू अजून अशीच बसली? तुला काय पावडर लिपस्टिक देऊ का? वा ग वा, मावशांना पार्लरवाली बोलवलीच आणि आत्याला पावडर लिपस्टिक लालीवर भाव होतीच होय. राहू दे, नको मला तुझं काय. अगं तेवढं लवकर टेम्पो निघालाय वरडाचा. वा ग वा, मावशांना कारगाड्यांनी पुढे पाठवले आणि आत्याला टेम्पोनी नेता होय. मी बी कारगाडी आल्याशिवाय उठत नसते. नाहीतर राहू दे तुझं लग्न बिग्न तिकडे, जाते माझ्या घरी. माझी आई असती तर मला किती विचारलं असतं, लग्नात पुढे पुढे केलं असतं. पण इथं मला कोण सुद्धा विचारलं नाही. ह्यांना वाटतंय आत्या आली, आत्या हात हलवतच आली. ही बघा, ही पायाच्या बोटापासून ते केसापर्यंत सगळं सोन्याचं आहे माझं. मी बी बघणार आहे भावड्या मला कशी साडी देतोय. मगच मी सोन्याचं कानात लागले का 2 तोळ्याचे, तेव्हाच मी काढणार आहे बाहेर. नाहीतर मी बी नसते काढत, माघारी घेऊन जाईल मी. भावड्या इकडे, ही तुझी टिचकुली पोरं माझ्यासमोर मोठी झालेली मला शहाणपण शिकवायला लागल्यात. गुपचूप गुपचूप मावशांना कारगाड्याने पुढे पाठवले आणि मला म्हणते टेम्पो ते मागणं. सांग आता या घरात काय राहिले माझं? गाडीची किंमत नाही मला. आता जाते मी टेम्पोत, ह्यांना किंमत कळण माझी आता जमिनीच्या टायमाला. कसा माझा हिस्सा घेते का नाही, अर्धा बिर्धा नाही सगळा हिस्सा घेणार आहे माझा. ह्यांची जिरवतेच आता. आत्या चल फोटो काढायला बोलवले.